नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय आणला आहे उत्तर पश्चिम मुंबई. मुंबईमध्ये आत्ता सगळ्यात गाजत असलेला कुठला मतदारसंघ तर उत्तर पश्चिम मतदारसंघ. याच्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेने असा काही डाव टाकला, गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव. या चिरंजीवानंच आपल्याकडे घेतलं आणि ते चिरंजीवानंच आपल्याकडे घेतल्यामुळं अशी गोची झालेली आहे आत्ता. एकनाथ शिंदेंची भारतीय जनता पक्षाची, आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा तो मतदारसंघ हवाच आहे. कारण एकनाथ शिंदेंना आता अशी अडचण होऊन बसलेली आहे की गजानन कीर्तिकर सुद्धा एकनाथ शिंदेंच्याकडे आहेत, परंतु त्यांच्याच पक्षातले रामदास कदम आज उघड आरोप करतायत की हे बाप लेक एक आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातला म्हणजे गजानन कीर्तिकर जे 2 वेळेला तिथं खासदार आहेत ते सगळा निधी हा मुलासाठीच आणि मुलगाने ते एक आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेनं अशी अडचण होऊन बसलेली आहे की आपल्या पक्षातनंच विरोध होत आहे म्हणून आता वायकरांचं नाव पुढं काढले त्यांनी. परंतु हे होत असताना एकतर्फी आता तिथं म्हटलं तर काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे ह्यांचीच ताकद जास्त आहे. आणि आता एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हटलं तर तशी ताकद ती फाईट देऊ शकणारी नाही आहे, हे खरं आहे. आता उमेदवारावर अवलंबून आहे आणि भारतीय जनता पक्ष किती प्रामाणिकपणानं तिथं मदत करणार एकनाथ शिंदेना हा सुद्धा तिथं चर्चेचा विषय आहे. कारण भारतीय जनता पक्षाला ही सीट पाहिजे. 400चा आकडा त्यांचा दिल्लीश्वरांचा, जास्तीत जास्त आपल्याला भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणायचे त्यांचे आदेश. त्यामुळं इथं भारतीय जनता पक्षानं सुद्धा माधुरी दीक्षित याव्यात. माधुरी दीक्षित ही अभिनेत्री, तिला सुद्धा संपर्क साधला. अगदी दिल्लेश्वरांनी सुद्धा तिला फोन केले असं आमच्या कानावर आहे, परंतु ती काही राजकारणात यायला तयार दिसत नाही. आणि तसे एका मुलाखतीत सुद्धा तिनं ते माधुरी दीक्षित या अभिनेत्रीने स्पष्ट केलेलं आहे. तरीसुद्धा भारतीय जनता पक्ष गप्प बसलेला नाही आहे. आपण हा मतदारसंघ घ्यायचा, आपले 3 आमदार आहेत का आपली सीट इथं निवडून येणार नाही. कारण एकनाथ शिंदे तसे बॅकफूटवर गेलेले आहेत आत्ता तिथं. उद्धव ठाकरेंनी असा डाव खेळला ना, अमोल कीर्तिकर हे पुढं आणले, चिरंजीवाना गजानन कीर्तिकरांच्या पुढं आणलं आणि मग ते आता त्याच्यात काँग्रेसमध्ये सुद्धा निरुपम हे इच्छुक उमेदवार होते. अमोल कीर्तिकरांच्यावर आरोप केले त्यांनी, तुम्ही महाविकास आघाडीतनं त्यांना देत असाल तर आम्ही राहणार नाही, आणि त्यांनी त्या पद्धतीनं काँग्रेसला सोडचिठ्ठी पण दिली. म्हणजे हे राजकारण आत्ता सध्या मुंबईत चर्चेचा विषय म्हणजे उत्तर पश्चिम. तर याच्यामधनं आता मात्र इथनं पुढच्या काळामध्ये परत उद्धव ठाकरे प्लस पॉईंटमध्ये गेलेले आहेत तिथं. आता भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे खेळतच बसलीत अजून, आणि त्याच्यामध्ये त्यांच्यात कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आता गटतट बघितले तर उद्धव ठाकरेंनाच त्या मतदारसंघामध्ये पुन्हा त्याचा लाभ होणार. अमोल कीर्तिकर हे निवडून येणार अशी परिस्थिती आत्ता तर दिसते आहे. आगामी काळात आपण काय उमेदवारांची आता चाचपणी चालू आहे. एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, काय एकनाथ शिंदे खरोखर आता तिथनं माघार घेतात आणि भारतीय जनता पक्षाला सरेंडर होऊन त्यांचा उमेदवार भारतीय जनता पक्ष अचानक कोण आणून ठेवेल. कारण ह्या मतदारसंघाची परंपरा मोठी आहे. सुनील दत्तसारखा अभिनेतासुद्धा या ठिकाणी 4 वेळेला निवडून आला आहे. त्यांची पोटनिवडणुकीमध्ये त्यांची कन्या पण निवडून आलेली आहे. त्याच्या आधी तुम्ही म्हटलं तर अगदी पूर्वीचं काढलं तर राम जेठमलांनी जनता पक्षसुद्धा तिथं खूप नावं घेता येतील. परंतु तिथं काँग्रेस आणि आत्ता BJP अलीकडच्या काळात मोदींच्या लाटेपासून सुद्धा बघतोय आपण, तिथं 3 आमदार त्यांचे आहेत आणि भाजपचीही ताकद आहे तिथं. आणि ह्याच्यातनं भाजपची ताकद असली तरी काँग्रेस आणि शिवसेना ही खरी ताकद तिथं आत्ता आहे, नाही म्हणता येणार नाही. पण काँग्रेस आता तिथं बऱ्यापैकी निरुपम गेल्यामुळं काँग्रेस आता महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करेल का आणि काय करेल ते त्यांचे कार्यकर्ते तत्कालीन परिस्थिती कशी उपलब्ध असेल त्याच्यावर ते कळेल. परंतु उत्तर पश्चिम मुंबईमध्ये आता एकनाथ शिंदे बॅकफूटवर जात आहेत की काय अशी परिस्थिती दिसते आणि त्याचा लाभ उबाटा गट म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना घेतल्याशिवाय राहणार नाही असं आत्ताचं तर चित्र आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.